मे आय कम इन सर? येस, कम इन. सर मला बोलवलं? हो, बस. मी आत्ताच पोलीस स्टेशनवर इन्स्पेक्टर वाघांना भेटून आलोय. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फेरीवाल्यांची जी काय स्टोरी केलीत त्यामुळे काही गडबड होण्याचा संभव आहे. पण सर मला कळत नाहीये या फेरीवाल्यांच्या स्टोरीत गडबड होण्यासारखं काय आहे? नाही, वागळे म्हणाले की त्या फेरीवाल्यांचे आणि काही माफियाच्या गुंडांचे लागेबांधे असू शकतील. त्यामुळे धमक्यांचे फोन्स ही फक्त सुरुवात आहे. हे प्रकरण कदाचित जास्त पेटेल. पण सर मग आता आपण काय करायचं? सर मला असं वाटतंय की आपण जर त्या टिप्स कोणाला तरी देऊन टाकल्या किंवा ते इरेज केल्या तर त्यामुळे काही फरक पडेल का? नाही, ते मला माहिती नाही. पण काय ना की उगाच धोका पत्करायचा नाही म्हणून मी तुला एक सुचवतो. तू एक 8-15 दिवस कुठेतरी बाहेरगावी का नाही जात? का पण त्यांनी काय होईल? काय ना की एक 15 दिवसात पोलीस ह्या प्रकरणाचा कदाचित छडा लावतील. त्या धमक्या देणाऱ्या लोकांना पकडतीलही कदाचित. लक्षात आलं ना तुझ्या की 15 दिवसात बरंच काही घडू शकेल आणि मग धोका टळला की तू परत ये ना. नाही सर, मला नाही पटत. काय ना, वागळे माझा मित्र आहे त्यामुळे त्यांनी एक अतिशय योग्य अशी सूचना दिली. नाहीतर एव्हाना पोलिसांनी तुला डायरेक्ट जबानीसाठी बोलवलं असतं. पण सर असं संकट आलं म्हणून पळून जायचं म्हणजे? त्याला शहाणपणा म्हणतात. आणखी एक गोष्ट म्हणजे तुझ्यावर तन्वीरची जबाबदारी आहे. त्यामुळे उगाच यातून काही बरं वाईट झालं तर बघ, म्हणजे विचार कर. आणि माझं म्हणणं पटत नसेल तर नचिकेतला विचार हवं तर. का नचिकेतला का? नाही, तो मित्र आहे ना तुझा आणि त्याच्यावर तुझा जास्त विश्वास आहे. येऊ मी? काका, हे फेरीवाल्यांच्या स्टोरीचं प्रकरण आता इतकं गुंतागुंतीचं होत चाललंय. यातून कसं बाहेर पडायचं तेच मला कळत नाहीये. आकांक्षा, या सगळ्या प्रकरणामधनं बाहेर पडणं सोपं आहे. काय सोपं आहे? नाही, व्हॉट आय मीन, इथली लढाई तू आता इथल्या माणसांवर सोपव आणि तनूला घेऊन कुठेतरी एक 15 दिवस बाहेर गावी जा. नाही, मी बाहेर जाईन 15 दिवस, पण इथे नेमका प्रॉब्लेम काय आहे ते मला कळायलाच हवं ना. त्या कौशिकने सगळं सांगितलंय ना तुला? नाही, त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्याच नाहीत असा मला संशय येतोय. किंबहुना त्यांनी मला मुद्द्याच्या गोष्टी सांगितल्याच नाहीयेत, आजूबाजूच्या गोष्टीच मोठ्या करून सांगितल्यात. या सगळ्या मुद्द्याच्या गोष्टी तुला सांगणं कदाचित तुझ्या हिताचं नसेल म्हणून सांगितलं नसेल. हेच तर मला पटत नाहीये. माझ्या हिताचं काय आहे आणि काय नाहीये ते मला ठरवू द्या, पण म्हणून माझ्यापासून सत्यच लपवायची काही गरज नाहीये. एनिवे, ते आपण नंतर बोलूया. मला पहिल्यांदा एक सांग, तुला तनूची काळजी वाटते? असं काय विचारताय काका? तनूची काळजी वाटतेच ना. म्हणूनच तर त्याचा विषय निघाल्यावर मी नेहमी गप्प होते. असं वाटतं की निदान त्याला तरी आपल्यामुळे भोगायला लागू नये. एक्झॅक्टली. म्हणूनच तनूला घे आणि कुठेतरी 15 दिवस बाहेर गावी जा. काका, तुम्ही मला मदत कराल? ऑफकोर्स. अगं, मी स्वतः जाऊन त्या DCP वागळ्यांना भेटणार आहे. एक्झॅक्टली कुठे पाणी मुरतंय ते पाहणार आहे आणि मग मला काय करायचं ते मी करणार आहे. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय ना? हो, फार त्रास हो. काय करणार, काय त्याला काही इलाज आहे का आता? अगं वेडे, हा जर त्रास सहन करायला सोसायला आमची तयारी असेल तर मग त्याची काळजी तू करू नको. आम्ही सगळे समर्थ आहोत इथले प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी. त्याचा विचार तू करायचा नाही. तनूला घ्यायचं आणि बाहेर जायचं, कळलं?
सगळे मला हेच सांगतायत. मी तुमच्याकडे आले होते, तुम्ही मला आधार द्याल या अपेक्षेने, आणि तुम्ही मला हेच सांगताय. कारण मी जे सांगतोय ते तुझ्या हिताचं आहे म्हणून. ठीक आहे, तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलंच असेल मला इथून बाहेर काढायचं, तर मी काय करणार? मी विचार करते आणि सांगते तुम्हाला. विचार कर, पण कुठं बाहेर जायचं त्याचा विचार कर. आता बाहेर जायचं का नाही याचा विचार करण्याची वेळच नाही. You get me? माझ्यावर विश्वास ठेव. सांगतोय ते ऐक. काळजी करू नको. स्टॅच्यूला हलायचं नाही. नाही हलतोय कुठे मी? स्टॅच्यू आहे. हो मग माहिती आहे मला. तुमच्या खिशात काय आहे? एक गंमत आहे. हात नाही लावायचा. स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू हात. ओके. हात हात हात. मी बघणार. एक मी मिनिट. बघणार. थांब 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 थांब. तू जर ओव्हर म्हणालास ना तर ही खिशातली गंमत तुला मिळेल. ठीक आहे. ओव्हर. नक्की? हा नक्की नक्की. स्टॅच्यू म्हणायचं नाही परत. हा नाही नक्की. लांब राहा. चॉकलेट. उडी मारून घे. उडी मारून घे. ठीक आहे. इकडे 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 इकडे. हे चॉकलेट उद्या खायचं. आत्ता सरळ दात घासायचे आणि झोपायला जायचं. हा ठीक. हा? हो हो. आजो मला झोपायच्या आधी गोष्ट सांगता? हो सांगतो. तर दात घासलेस हो इतक्या लवकर? हो. फसवतोस. ई कर ई कर ई कर. ई जोरात कर. ई आ. आ घासलेस. चकाचक झाले ना दात. ऐक, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक पराक्रमी राजा होता. त्याचं नाव होतं विक्रमादित्य. अरे क्या हे काय? लाडक्या तनूसाठी सुधाईकडून. लाडक्या तनूसाठी सुधाईकडून. सुधाई सुधाई सुधाई. थँक्यू. कशाबद्दल? यात काय आहे? मला काय ठाऊक. हे मला काय फसवतेस काय? स्वतःच प्रेझेंट आणतेस आणि मला म्हणतेस मला काय ठेवू? बघ यावर लिहिलंय लाडक्या तनूसाठी सुधाईकडून. लाडक्या तनूसाठी सुधाईकडून. सुधाई यात काय आहे? बघ ना काय ते. बघू? उघड, मी मदत करू तुला. हा. हे बघ, तुला कसं माहिती मला नवी बॅग पाहिजे? मला सगळं माहितीये. तुला काय आवडतं काय आवडत नाही, तुला कशाचा राग येतो, सगळं सगळं माहितीये. थँक्यू. थँक्यू. आजो आजो
भावना जरा सीएम साहेबांच्या भावना काय उपयोग आहे, वेळेला कोणी जागेवर नसतं. हॅलो, सीएम्स ऑफिस. हां, मला PA साळवी साहेबांशी बोलता येईल का जरा? नमस्कार, मी आकांक्षा जोशी बोलते, कम्युनिकेशन वर्ल्ड वाईड चॅनलमधून. माझं काम असं होतं की मला जागतिक महिला दिनानिमित्त साहेबांचं एक स्टेटमेंट हवं होतं. थोडा वेळ काढता येईल का? नाही, अगदी 10-15 मिनिटाचंच काम आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता. ओके ओके. मग मंत्रालयातच येऊ? हां, थँक्यू. पुन्हा एकदा फोन करायला पाहिजे का हे कन्फर्म? थँक्यू सर, थँक्यू. ही कॅसेट बघा. बघा, आता काय नवीन भानगड आहे? त्या आदिवासींच्या पाड्यावर काल मुलाखती घ्यायला तूच गेली होतीस ना? हो, मग मग काय, साऊंडची बोंब आहे. केवढा अँबियन्स आहे. मुलाखती धड ऐकायलाच येत नाहीयेत. ते जाऊ दे, ते ठीक आहे. ठीक आहे. अगं, ही असली चूक महागात पडेल. हा, आधीच तो कौशिक तापलाय. त्याला जर कळलं ना की चंग फुकट गेलाय तर तो स्वतः तरी जीव देईल, नाही तर तुझा तरी जीव घेईल. नचिकेत, कौशिक सरांचं काय करायचं ते मी बघून घेईन. हे बघ, साऊंडचा प्रॉब्लेम मला लोकेशनवरच कळला होता, म्हणूनच मी शहानिशा सुद्धा केली नाही, सरळ सगळंच्या सगळं रेकॉर्डिंग परत केलं. हे बघ, ठीक आहे, ही ती कॅसेट. काय झालं तुला सांगू का नचिकेत? सध्या जगातल्या कुठल्याही गोष्टीचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं असलं की सगळ्यांना एकच डोकं सापडतं, आकांक्षा जोशी. ताप झालाय माझ्या डोक्याला, नुसता ताप झालाय. आकांक्षा, आय एम सॉरी. इट्स ओके, मी तुला एकट्याला नाही म्हणत आहे, सगळ्यांचंच झालंय. एक तर मला कुणीही काहीही धड सांगत नाहीये, वर सारखा उपदेश असतो. आता एक नवीन काय चालू केलंय, 15 दिवस मुंबई बाहेर जा. अरे इतकं काय सोपं आहे का सगळं? कोण म्हणाल तुला असं? कोण, मला दुसरं कोण म्हणणार सध्या? आकांक्षा, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मी जरा बाहेर चाललोय. काही फोन आले तर निरोप घेऊन ठेव. येस सर. यांचाच सल्ला आहे. ते कौशिकची आधीच तंतरली आहे. DCP वागळ्याने त्याला सॉलिड दम भरलेला दिसतोय. तेव्हापासून तो बिथरलाय. अरे पण DCP वागळे मित्र आहेत त्यांचं, असं म्हणाले होतं ते. मित्र? तो तुला एक सांगतो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस. बरं, मग मी एक काम करते, मी आता सरळ त्यांनाच जाऊन भेटते आणि नक्की काय झालंय त्यांच्याकडूनच काढून घेते. हे बाई, तू आता त्याच्या पुन्हा पुन्हा मागे लागू नकोस. ठीक आहे, मग तू सांगतोस मला काय खरंय ते. मी सांगतो, कळलं की सांगतो. काका, मी आलोय. पाहिलंय. अरे, पाचवा उंदीर इकडून तिकडे गेला तरी आपल्या नजरेतनं सुटत नाही. एवढा ताडा माडासारखा वाढलायस तू बोक्या.
हा इथनं तिथे फिरतोयस काय आमच्या लक्षात आलं नसेल होय. नाही म्हटलं काय बोललं नाही तेव्हा म्हटलं आपणच आपणच. अरे ती राधाबाई मर्डर केस आहे ना उद्या हायकोर्टमध्ये. अच्छा. काही मुद्दे सापडले आहेत म्हणून जरा थोडंसं शोधत होतो. बरं मला एक सांग, त्या गेला होतास त्या कामांचं काय झालं? त्या स्टेशन जवळच्या हरिहर सोसायटीतलं काम फत्ते करून आलोय. काय केलंस काय तू? तो पाबळकरांचा ब्लॉग साटम हडप करत होता ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी त्याच्या घरात जाऊन थडकलो. त्याची मानगूट पकडली आणि त्याला सांगितलं, काकाने विचारलंय ब्लॉग खाली केव्हा करतोस. तेव्हा साठम ततपप करायला लागला. तेव्हा त्याला एकच वाक्य सांगितलं, ए साटमा, तुझी ही मानगूट आहे ना ती मला कचकन ओढायला 10 सेकंद पुरतील. आणि मी मोजायला सुरुवात केली. 1 2 3. बघ ह्याच्या म्हणजे सगळं नाटक व्यवस्थित पार पाडलंस तू. नाही, नाटक मी नाही केलं, त्याच्या घरातल्यानी केलं. साटम काकी रडायला लागली, साटम थरथर कापायला लागला, पोरं चिडी चूप. मग आपण साटमला सोडलं आणि दारात विडी फुंकत उभा राहिलो. तुम्हाला सांगतो, ही माणसं इतकी भित्री असतात ना. 10 मिनिटात साटमानं गाशा गुंडाळला, माझ्या हातात किल्ली दिली आणि साटम पशार, अगदी सगळ्या अवयवाला पाय लावून पशार. बरं आता एक करायचं, त्या पाबाळकरांकडे जायचं, ती चावी त्या पाबाळकर आजीनं द्यायची आणि त्यांना सांगायचं तुमची हक्काची जागा आता रिकामी झाली आहे, राजरोसपणे उद्या तिथं जाऊन राहायचं. चला एक बरं झालं, ही केस आउट ऑफ कोर्ट सेटल झाली आहे. बरं त्या दुसऱ्या कामाचं काय आलं? हा, त्या आकांक्षेच्या पोरावर नजर ठेवायचं ना, तेही काम फत्ते करून आलंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्या नंदादीप शाळेत गेलो होतो. लांब उभा राहिलो. त्याची आजी आली आणि पोराला घेऊन निघाली. मी त्या दोघांनाही घरापर्यंत फॉलो केलं. आता त्यांच्या घरावर मन्याला आणि त्याच्या पोरांना 24 तास नजर ठेवायला सांगितले. बरं गेलंस तू. आबा उद्यापासून तू हेच काम करायचं, लक्षात ठेव. उद्यापासून मी शाळेत जाऊन उभं राहायचं? किती दिवस? आजपर्यंत कधी हा प्रश्न मला विचारला नाहीस तू. मी सांगेपर्यंत, कळलं? ठीक आहे, पण काय त्या पोराचं काय मोठा झोल आहे? काय झालंय आबा, त्या पोराची आई आपली आकांक्षा एका न्यूज चॅनलमध्ये काम करते. अच्छा. फुटपाथवरच्या फेरीवाल्यांवर तिने एक स्टोरी केली. ती स्टोरी टेलिकास्ट झाली. मग ती टेलिकास्ट जेव्हा झाली तर त्याच्यामध्ये काही माणसं ही फार प्रॉमिनंटली दिसलेली आहेत. प्रकरण गंभीर आहे. आपल्याला त्या पोराची काळजी घ्यायला हवी. आलं लक्षात. तुम्ही काय काळजी करू नका. वेळ आली ना तर त्या पोराभोवती आपल्या छातीचा कोट करीन, पण त्या पोराला वाचवीन. गुड. मला माहिती येते, म्हणूनच तुझ्यावर कामगिरी सोपवली आहे. उद्यापासून एक गोष्ट करायची, त्या पोराच्या आजूबाजूला कसलीही कुणाचीही संशयास्पद हालचाल जर दिसली तर त्या पोराला सटकन उचलायचा आणि सुरक्षित जागी घेऊन जायचं. कळलं? कळलं. उद्यापासून ते पोर आपलं. एक काम करते, जरा 170 नंबरची फाईल घे. कुठं ठेवला पेपर मी? मला